बातमी राजधानी दिल्लीतून उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक होतीये। एनडीए कडून सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे मैदानात आहेत। भाजप प्रणित एनडीएचं पारडं जड मानलं जात आहे। उद्या होणाऱ्या मतदानाची आज इंडिया आघाडीनं आपल्या खासदारांची रंगीत तालीम करून घेतलेली आहे। तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या निवडणुकीनंतर देशात राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। तर कोणाचं किती संख्याबळ आहे पाहूयात। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील 786 खासदार मतदान करणार आहेत। त्यात भाजपचे राज्यसभा आणि लोकसभेत 340 खासदार आहेत। त्यात एनडीएच्या खासदारांची भर पडल्यास ही संख्या 430 इतकी होते। तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे 313 खासदार आहेत, तर आपचे 12 खासदारही आहेत। यासोबतच तटस्थ मतं इंडिया आघाडीकडे वळल्यास आघाडीचं संख्याबळ 356 इतकं होतं। या निवडणुकीत आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे 11, तेलुगु देसम पक्षाचे 18, भारत राष्ट्र समितीचे 3 खासदार आहेत, तर एमआयएमचा 1 खासदारही आहे। ही मतं प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीकडे वळल्यास संख्याबळ 390 पर्यंत वर जात आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।